36 जिल्हे 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावर अजिंठा घाटाच्या फरदापूर टी पॉइंटच्या पहिल्या वळणावर एका ट्रकने एका कारला जोरदार धडक दिली आहे. या अपघातामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झालाय तर 2 जण गंभीर जखमी झाले. ही दुर्दैवी घटना सोमवारी 15 तारखेला रात्री 8:15 वाजता घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून जळगावला जाणारी कार क्रमांक MH3 AW 2261 तर छत्रपती संभाजीनगरहून जळगावला आसरी भरून जाणारे ट्राला क्रमांक MH21 BH 4916 टायर फुटल्यामुळे नियंत्रणाबाहेर गेली आणि कारला धडकली. अपघात इतका भीषण होता की घाटावर लावलेले कडुलिंबाचे झाडही खाली पडले आणि या कारचाही चक्काचूर झालाय. या अपघातामध्ये कारमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेचा मिताली सुहास पाटील वय वर्ष 60 हिचा मृत्यू झालाय. गाडीचे मालक सुहास राजाराम पाटील वय वर्ष 65 आणि चालक योगेश नारायण ओसवाल वय वर्ष 49 गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णवाहिकेने पहूर ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आले. मृत महिलेला पोलिसांच्या वाहनातून सोयगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आले. या अपघातामध्ये ट्राला कारवर आदळला, यामुळे कार पूर्णपणे चुराळा झाला. लोकांच्या मदतीने जखमींना आणि मृत महिलेला बाहेर काढण्यात आले. यावेळी जळगाव छत्रपती संभाजीनगर महामार्गावर दोन्ही बाजूंनी मोठ्या संख्येने ट्रॅफिक जाम झालेली होती. ही ट्रॅफिक 3 तास जाम झाली होती आणि 2 JCB आणि किराणाच्या मदतीने ट्राला ट्रक यामधून आसरी काढून जखमींना बाहेर काढण्यात आलेला आहे. त्याचवेळी फरदापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे, पोलीस नाईक निलेश लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल भरत कोळी, विनोद कोळी, सोनवणे घटनास्थळी पोहोचले. पुढील तपास करत आहेत. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी शेख नदीम सिल्लोड.